बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ही मोठी आणि महत्त्वाची। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात द्विसंवाद आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण लोकसभेत मराठा आरक्षणाचा फटका बसला असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं, पण त्याच्या अगदी उलट वक्तव्य भुजबळांनी आजच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून केलं। विदर्भात मराठा आरक्षणाचा मुद्दा कुठे होता असं भुजबळ म्हणाले। दुसरीकडे सगळे सोयऱ्याच्या मुद्द्याबाबत चर्चा करून मार्ग काढू असं अजित पवारांनी म्हटलं। तर मराठा समाजाला 10% आरक्षण आधीच दिलंय, त्यामुळे मराठा समाजाला समजावून सांगावं असं भुजबळांनी म्हटलं। कुठेतरी वास्तविक मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला, म्हणजे ह्या महायुतीच्या सरकारने मागे एकदा सुरुवातीला आम्ही घेतला होता। त्यावेळेस ऋतुराज बाबा मुख्यमंत्री होते, परंतु त्यावेळेस आमचं टिकलं नाही, हायकोर्टाचंच आमचं ते नाकारलं। ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये करून आम्ही पुढे जाण्याचं ठरवलं, परंतु त्याबद्दल देखील एक अशा प्रकारची भावना निर्माण करण्यात आली की बाबा हे सरकारच अजून काही गोष्टीमध्ये कमी पडत आहे आणि ती नाराजी देखील आम्हाला सहन करावी लागली। मराठा ओबीसी हा जो वाद आहे, आपण मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणार आहे, पण असं असताना जर काही मागण्या जर होत असेल तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे। या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमच्यातले काही प्रमुख लोक यांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। ते सगळे सोयऱ्याच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्या संदर्भामध्ये कुणी बोलायचं, काय बोलायचं हे आमचं ठरलेलं। त्याही संदर्भामध्ये जे काही लक्ष घालून मार्ग काढायचा आहे तो काढण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू। एक अशा प्रकारची भावना निर्माण करण्यात आली की बाबा हे सरकारच अजून काही गोष्टीमध्ये कमी पडत आहे आणि ती नाराजी देखील आम्हाला सहन करावी लागली, विशेषतः मराठवाड्यामध्ये। मराठा ओबीसी हा जो वाद आहे, आपण मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणार आहे, पण असं असताना जर काही मागण्या जर होत असेल तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।